या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया भगवान श्री परमात्म्याचं अवतार कार्याचं यथार्थ स्वरूपाचं वर्णन या अभंगामध्ये करतायत। महाराज तीन प्रारब्ध प्रामुख्याने सांगितले जातात। कोणते कोणते? स्वइच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध। परेच्छा प्रारब्धामध्ये तुम्ही आम्ही सर्वच्या सर्व जीव मोडतोय। परेच्छा प्रारब्ध म्हणजे काय? जन्माला यावंच लागतं, जन्माला आल्यानंतर कर्म करावंच लागतं आणि कर्म करून झाल्यानंतर पुन्हा मरावंच लागतं। कारण आता मला सांगा, मरण कोणाला आवडतंय का? बोला, मरण आवडतंय का? अजिबात आवडत नाही। ज्ञानोबाने सांगितलंय दोन गोष्टी आवडतात आणि दोन गोष्टी अजिबात आवडत नाही। कोणत्या? सर्वभौम पद जगा पडिये। ज्ञानोबराय बोलतात सर्वभौम म्हणजे सत्ता सर्वांना आवडते। आवडते का नाही रासकरवाडीकर? सत्ता आवडते का? आवडते का? आता मला सांगा, इथं बसलेल्यांपैकी असं कोणाला वाटत नाही बुवा आता या इलेक्शन मध्ये माझाच नंबर लागावा म्हणून? प्रत्येकाला वाटतंय, कारण सत्ता आवडते। तुम्हालाच काय, आम्हाला सुद्धा वाटतंय, पण आमचं प्रारब्ध सांगते तू कीर्तनच करत बोंबलत फिर। सत्ता सर्वांना आवडते महाराज, सत्ता प्रत्येकाला आवडते। आणि दुसरी गोष्ट, अमरपणा सर्वांना आवडतो। या दोन गोष्टी आवडतात ज्ञानोबराय बोलतात। आणि दोन गोष्टी माणसाला अजिबात आवडत नाही। कोणत्या? दारिद्र्यता कोणालाच आवडत नाही आणि मरण कोणालाच आवडत नाही। न मरणे निर्विवाद जगा पडिये। कोणालाही मरण आवडत नाही। का आवडतंय? कोणालाच आवडत नाही। बरं, जरी आवडत नसलं तरी आपल्याला राहता येतंय का? असं कधी झालंय का? यामाने सांगितलं जाऊ द्या बा, तुमची यायची जी इच्छा नाही ना, मग राहा 4-6 महिने। झाले का असं कधी? नाही। त्याचं एकदा बोलावणं जर आल्यानंतर तिथं एक क्षण सुद्धा थांबता येत घडोघडी काळ वाट याची पाहे आपल्यावर टपून बसलाय। जसा बोका उंदरावर टपून बसतोय ना, त्याप्रमाणे तो काळ रूपी बोका आपल्यावर टपून बसलाय आणि तो कधी उडी मार्ग सांगता येत नाही। बरं, त्याची उडी पाडल्यानंतर सोडवणारा कोणीच नाही आणि खरं त्यावेळेला कळत असतं आपलं कोण आणि परक कोण नाही। नाही कोणाचे कुणी, बहीण कुणाचे, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे। मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे डोळे नाही रे, नाही कोणाचे कुणीच नाही। मला त्यावेळेला कळत असतं आपलं कोण आणि परख कोण। मला काय सांगायचं आहे की आम्हाला जन्माला यावंच लागतं, जन्माला आल्यानंतर कर्म करावंच लागतं आणि कर्म भोगून झाल्यानंतर पुन्हा मरावंच लागतं। म्हणजे याला काय म्हणतात? परेच्छा प्रारब्ध। हे तुमच्या आमच्या बाबतीत आहे। आता संतांच्या बाबतीत स्वइच्छा प्रारब्ध आहे, कारण संत महात्मे वाटेल तेव्हा येतात। बरं, ते कुठून येतात?
त्यांचा पत्ता स्वतः ते सांगतात. आम्ही आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. कशासाठी? झाडू संतांचे मार्ग आण रानाने धावणारं जे जग आहे ना त्याला सन्मार्गाने लावण्याकरता संत महात्मे या मृत्यू लोकांमध्ये आले. स्वतःच्या इच्छेने येतात. ते कशासाठी येतात? आड रानाने धावणाऱ्या जगाला सन्मार्गाने लावण्याकरता संत महात्मे येतात. आता वास्तविक पाहता संतांना या जगाची अधोगती पावत नाही बर का. बुडत हे जन नदी खवे ढोळा आणि येतो कळवळा, येतो हिताचा कळवळा. संतांना साधूला महाराज त्या ठिकाणी जीवाची अधोगती आवडत नाही. तुम्ही बघा कुत्र्याला गती अजिबात आवडत नाही, माणसाला दुसऱ्याची प्रगती अजिबात आवडत नाही आणि साधूला जीवाची अधोगती अजिबात आवडत नाही. कुत्र्याला गती आवडते का? तुम्ही बघा महाराज आपण रोजच कुत्र्याची गंमत पाहतो. आम्ही रोज रस्त्यावर आहे, गाडीच्या पाठीमागे ते कुत्र लागते, पार तोंडाला फेस येईपर्यंत पळतं आणि थकलं का मग माघारी फिरतं. मग दुसरं कुत्र त्याला विचारतं का रे कशासाठी एवढा पळत होता? लावली का नाही दामटून पाठ्यानी? आता त्यांनी दामटून लावली का? ते उगाच दम जिरवायचं का आम्ही महाराज? असे बरेच कुत्रे नुसता दम जिरवायचं काम करतात, काहीच होत नाही त्यांच्याच्याने. मी कुत्र्याचा बोलतोय बर का, गैरसमज करून घेऊ नका. चला, कुत्र्याला गती अजिबात आवडत नाही, माणसाला दुसऱ्याची प्रगती अजिबात आवडत नाही. कारण तुम्ही बघा शेजारच्याने जर 4 व्हीलर गाडी जर घेतली तर शेजारच्या पोटात डबा सुटतो, काहींना वातच होतो आणि काहींना नुसता वात नाही तिडक्या वात. याच्यावर विरोधच नाही, तिडक्या वात. त्याच्या मनामध्ये एकच चालू असतं, याचा कधी ऍक्सिडेंट होतो आणि कधी याच्या ऍक्सिडेंट मध्ये हे सगळे कधी जातात. पण एक लक्षात ठेवा महाराज, आणि जीवनामध्ये नाही ना तुम्हाला दुसऱ्याचं कधी चांगलं करता आलं तर कधी चांगलं करू नका, पण दुसऱ्याचं वाईट करण्याचा प्रयत्न मात्र जीवनामध्ये कधीच करू नका. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, फूल नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. अरे नाही दुसऱ्याच्या रस्त्यावर तुम्हाला फुलं टाकता आले तर नका टाकू दादा, पण दुसऱ्याच्या रस्त्यावर काटे पेरण्याचा प्रयत्न मात्र जीवनामध्ये कधीच करू नका. कारण एक ना एक दिवस तेच काटे तुमच्यासाठी सुद्धा टोचल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. चला, कुत्र्याला गती आवडत नाही, माणसाला दुसऱ्याची प्रगती आवडत नाही आणि साधूला जीवाची अधोगती आवडत नाही. म्हणून महाराज त्या ठिकाणी संत महात्मे तुम्हा आम्हाला पदोपदी जागोजागी वेळोवेळा जाग करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव खाकाये भाव. है की नाही? उठा साधू संत साधा पुणे हित. आता जागा आणि एवढं सांगूनही नाही ऐकलं का? मग महाराज म्हटले, काय म्हटले? अनेक रूपकातून त्या ठिकाणी सांगितले, हे जरी नाही काल तरी
महात्मे तुम्हा आम्हाला जागोजागी पदोपदी वेळोवेळा जाग करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे संत महात्मे वाटेल तेव्हा येतात, वाटेल तोपर्यंत राहतात, वाटेल तेव्हा येतात. कशासाठी येतात? जीवाला सन्मार्गाला लावण्याकरता येतात. बरं आल्यानंतर वाटेल तोपर्यंत राहतात आणि राहिल्यानंतर वाटेल तेव्हा जातात. बरं गेल्यानंतर पुन्हा खाली येतात. आपल्यापैकी आहे का तसं कोणाचं? आता मला सांगा, आपल्यापैकी कोणाचा खापर पांजा ढोपर पांजा आलाय का ना तो पंताला भेटायला? नाही ना आला? माझा आलाय नाही महाराज, कुणीही येत नाही. पण संत महात्मे स्वइच्छा प्रारब्ध आहे. कारण शांती ब्रह्म एक नाथ महाराज किती वेळा वर जाऊन खाली आले हो? 2 वेळा. आणि मग 3ऱ्या वेळेला नाथ महाराज गेले. बरं जगद्गुरु तुकोबाराय किती वेळा खाली आले? 3 वेळा. पहिले म्हणजे संताजी महाराज, दुसरे म्हणजे भागीरथीसाठी. भागीरथी करी धावा बाबा गेले पुण्या गावा. आणि 3ऱ्या वेळेला निळोबारायसाठी आले. कारण तुम्ही बघा महाराज, ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, निळोबारायांना कल्पना नाही. आणि निळोबारायांनी पाहिलं की माझे श्री गुरु मला न सांगता निघून गेले. निळोबाराने हंबरडा फोडला महाराज. निळोबाराने अनुष्ठान मांडलं. किती दिवस? तब्बल 42 दिवस. बरं ते अनुष्ठान म्हणजे आपल्या भाषेत उपोषण. बरं ते उपोषण काय आपल्यासारखं नव्हतं. आता आपण पण उपोषण करतो, केळी खाऊन साल्ट. हा, कारण तुम्ही बघा उपोषण संपल्यानंतर तुम्ही त्यांचं वजन करा, नक्कीच 4-2 किलोने वाढतच महाराज, कमी होत. याला उपोषण नाही म्हणत. अरे निळोबाराने तब्बल 42 दिवस उपोषण केलं तुकोबारायांसाठी. 42 दिवस. 42 दिवसानंतर स्वतः कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिशाली असलेला, अरे जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात ते धरिले सत्ता मात्रे आपुल्या. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगात ते चालिता. संपूर्ण विश्वाचा चालक मालक असलेला तो परमात्मा निळोबारांसमोर उभा ठाकला. आणि निळोबारांना सांगतायत, हे निळोबारा डोळे उघडा. निळोबारांनी सांगितलं, कोण आहात आपण? अरे जगाचा चालक मालक असलेला मी, सृष्टीचा चालक मालक तो देव आहे, परमात्मा आहे. निळोबारांनी सांगितलं, तुम्ही देव आहात का? म्हणे हो. अहो तुम्हाला बोलावलं कोणी? प्रार्थना वाचोने आनासिका. अरे तुला बोलावलं कुणी देवा? बरं तुला जर बोलावलंच नाही तू आला कशासाठी? येथे तुला लागी बोलाविले कोणी? कुणी बोलावलं तुला? मी तर काय तुला बोलावलंच नाही. मग तू जर न बोलावता तू आला कशाला? कारण मी तुमचा धावा केलाच नाही ना. तू काय धावा करे धावा
आणि तुकयाचा धावा करीत असे. अरे मी धावा कोणाचा केलाय? माझ्या श्रीगुरूंचा धावा केलाय. मी तुम्हाला ओळखतच नाही. देवाला जावं लागलं महाराज पाठीमागे आणि तुकोबाऱ्यांना पाठवून द्यावं लागलं. स्वतः जगद्गुरु तुकोबाऱ्या आले आणि निळोबाऱ्यांच्या मस्तकावर हात ठेवला, मस्तकी ठेवला हात आणि प्रसाद देऊन मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे? संत महात्मे वाटेल तेव्हा येतात, वाटेल तोपर्यंत राहतात आणि वाटेल तेव्हा जातात. याला म्हणतात स्वइच्छा प्रारब्ध. म्हणजे तुम्हाला यावं लागतं, राहावं लागतं आणि जावंच लागतं. याला म्हणतात परेच्छा प्रारब्ध. संत महात्मे वाटेल तेव्हा येतात, वाटेल तोपर्यंत राहतात आणि वाटेल तेव्हा जातात. याला म्हणतात स्वइच्छा प्रारब्ध. आणि भगवंताला मात्र आणावं लागतं. आता भगवंताच्या बाबतीत दोन कारण आहे. भगवंताला आणावं लागतं आणि जर धर्म संकटामध्ये सापडला तर तो परमात्मा येत असतो. कशासाठी येतो? अभंगाचं प्रथम चरण. धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, अवतार केशी. धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, अवतार केशी. धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, केशी. धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, अवतार धर्म रक्षावया, अवतार केशी. आपल्या पाणीची भक्त जना. धर्म रक्षावया, अवतार केशी. आपल्या पाणीची भक्त जना. आपल्या पाणीची भक्त जना. आपल्या पाणीची भक्त जना. अंबरुषीसाठी, अंबरुषीसाठी, अंबरुषीसाठी जन्म सोशिये. अंबरुषीसाठी, अंबरुषीसाठी, अंबरुषीसाठी जन्म सोशिये. धर्म रक्षावया, धर्म रक्षावया, अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. भगवान परमात्मा अवताराला येतो. कारण भगवंताचा अवतार आहे, प्राकट्यकरण आहे. आता काही काही सहज म्हणतात राम जन्मय. जन्म कोणाचा असतो? नाही. जन्म हा सर्वसामान्य माणसाचा असतो, जीवाचा असतो. देवाचा जन्म नसतो. आणि जर देवाचा जन्म असता तर महाराज काय म्हटले? अयोनी संभव प्रगटला हा राघव. प्रगटला कारण प्राकट्यकरण असतं ते देवाचं. जन्म असतो तो जीवाचा. कारण ज्याचा जन्म असतो त्याला काय असतो? नाश असतो. उपजेते नाशे नाशिते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिणेगा. म्हणजे जो ज्याचा नाश होतो त्याचा जन्म होत असतो. देवाचा नाश होत नाही. कारण तो कसा आहे? अविनाश करिया बोलिया ऐसे. अविनाशी परमात्मा आहे तो, म्हणून त्याचा नाश नाहीये. म्हणून देवाचा जन्म नाही. भगवान परमात्म्याचं प्राकट्यकरण असते. भगवान परमात्मा अवताराला येत असतो. कशासाठी येतो? धर्म रक्षावया, अवतार घेसी. धर्माचं रक्षण करण्याकरता तो भगवान परमात्मा अवताराला येतो. त्या भगवंताच्या अवताराला येण्याचे अनेक कारण आहेत. भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने कोणासाठी अवताराला येतो? संतांनी काय सांगितलंय? आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माधीश्वर. भगवान परमात्मा भक्ता करता अवतार घेतो. बरं किती अवतार घेतो? अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे. कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू दिना लागे उधरणे. किंवा अवताराच्या राशी आणि तो हा उभा विटेवरी. भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करण्याकरता अनंत अवतार घेतो. आता भगवंताचे अवतार काय थोडे?
नाही, अनेक अवतार आहे, पण त्याच्यामध्ये 24 अवतार भागवतामध्ये सांगितले. त्याच्यातही दशावतार मुख्य सांगितले. कोणते कोणते? मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कली. हे किती अवतार झाले? किती झाले? रासकरवाडी किती झाले? 10 का? नक्की? बर, कोणते कोणते? होऊन जाऊ द्या. मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कली हे 10. आता याच्यातही 6 प्रकार केलेत महाराज. कोणते? अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम. याच्यातही 2च अवतार पूर्ण आहे. पूर्ण अवतार करोनी संहार आणि पूर्ण अवतार रामकृष्ण. आपल्याला फक्त प्रभू रामचंद्रांच्या अवतारापर्यंतच पाहायचं आहे, पुढे जायचं नाही. मग हे 10 अवतार कोणासाठी घेतले भगवंताने? आम्हासाठी अवतार. मत्स्य, कुर्मादी, सुकर. भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करण्याकरता अवतार घेतो. बरं, भक्ताचं रक्षण करण्याकरता अवतार घेतो, त्याच्यामध्ये आणखीन 2 काम एक्स्ट्रा करून जातो. कोणते? धर्माचं रक्षण करतो आणि दुष्टांचा नाश करतो. कारण भगवान परमात्म्याचं ब्रीद आहे ना. काय ब्रीद आहे? भगवान परमात्मा स्वतः सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काय सांगितलं भगवंताने? यदा यदा हि धर्मस्य, ज्या ज्या वेळेला धर्मावर हानी होते, धर्माची हानी होते, त्या त्या वेळेला मी अवतार घेतो. कारण तुम्ही बघा महाराज, या पृथ्वी मातेवर जर पाप जर वाढलं ना, पापाचा जर उन्माद जर झाला तर काय होतं हो? मला सांगा, तुमची 50 किलो ओझं नेण्याची कॅपॅसिटी आहे, पण तुमच्या डोक्यावरती, तुमच्या खांद्यावरती 1 क्विंटलचा बोजा दिला तर तुम्ही न्याल का? नाही न्याल. पण जर दिलास तर तुमचे हातपाय काय करतील? लटलट लटलट कापतील. त्याप्रमाणे या पृथ्वी मातेवर पापाचं जेव्हा ओझ होतं ना महाराज, त्यावेळेला पृथ्वी माता काय करते? लटलट लटलट. मातले आणि धरणीसी झाले मोठे त्याचे. या पृथ्वी मातेवर पाप वाढल्यानंतर पृथ्वी मातेला ते पापाचं ओझ सहन होत नाही, मग ती लटलट लटलट कापते. आणि भूकंप आहे का नाही? मग भूकंपामध्ये अनेक हान्या होतात. मग हे त्याचेच परिणाम आहे. कारण जेव्हा पृथ्वीवर पाप होतं, कारण पाप तरी कशाच्या रूपाने येतात हो? तुका म्हणे पापे आणि येती रोगाच्या रूपाने येत असतात. मग आता कोरोना सारखे हे जे रोग येतात ना, हे कशाचा परिणाम आहे? तुम्ही आम्ही केलेल्या पापाचाच परिणाम आहे महाराज. कारण त्या पापाच्याच रूपाने खऱ्या अर्थाने हे रोग येत असतात. म्हणून या पृथ्वी मातेला त्या पापाचं ओझ सहन होत नाही. मग ही पृथ्वी माता गो मातेच्या स्वरूपामध्ये येऊन भगवंताकडे जाते.
वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापासी जाय नेत्री वाहे सांगत असे बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसव्याला भार मज आता मग खऱ्या अर्थाने भगवंताकडे गेल्यानंतर भगवान परमात्म्याने ती पृथ्वी मातेची अवस्था पाहिल्यानंतर भगवान परमात्मा काय होतो अवताराला येतो कशाचं रक्षण करतो मग धर्म रक्षावया धर्माचं रक्षण करण्याकरता तो भगवान परमात्मा अवताराला येतो दुसरं कारण आहे भक्ताचा सांभाळ करण्याकरता तो भगवान परमात्मा अवताराला येतो आणि तिसरं कारण काय आहे तर दुष्टांचा नाश करण्याकरता भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी भक्ताला आपल्या जवळ घेतो आणि दुर्जनाचा नाश करतो महाराज म्हणजे भगवान परमात्मा प्रामुख्याने 3 कारणाने अवताराला येत असतो कोणते कोणते 3 कारण धर्माची संस्थापना करण्याकरता भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टांचा नाश करण्याकरता तो भगवान परमात्मा अवताराला येतो